नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। वैभव पाटील नेमके कोणत्या पक्षात आहेत? सांगली जिल्ह्यातील विटा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे सध्या कोणत्या पक्षात आहेत असे म्हणण्याची वेळ आता आली आहे। तर सध्या राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागलेले आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी व इकडून तिकडे उड्या घेण्याच्या जणू स्पर्धा चालू असल्याचे चित्र संपूर्ण राज्यभरामध्ये दिसून येत आहे। त्यातच राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व विटा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे सर्वसामान्य मतदारांना समजून येत नसल्याने तेही संभ्रमात पडले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करून त्यांनी राष्ट्रवादीचे काम करण्यास सुरुवात केली होती। सध्या अजित पवार गट महायुतीत असल्याने त्यांनी वेळोवेळी मतदारसंघात अजितदादांच्या माध्यमातून विविध काम व त्यासाठी लागणारा निधी मंजूर करून आणलेला आहे। त्यामुळे ते अजितदादांना सोडून कुठेही जाणार नाही अशी परिस्थिती तयार झाली होती। राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी ते स्वतः सांगलीमध्ये गेले होते। त्यावेळी त्यांनी माध्यमांना इतर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगून वेळ मारून नेली। ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनीच मला बोलवल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले। परंतु परवा पुण्यामध्ये मतदारसंघातील झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये स्वतः वैभव पाटील उपस्थित असल्याचे काही स्थानिक माध्यमांनी बातमीद्वारे माहिती दिली। आता प्रश्न असा निर्माण होत आहे की वैभव पाटील हे नेमके कोणत्या पक्षात आहेत? त्यांनी अजितदादा पवार यांच्याशी विश्वासघात केला का? असेही सर्वसामान्य मतदार आता कुजबूज करताना दिसून येत आहेत। वैभव पाटील यांची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे। त्यासाठीच त्यांनी मतदारसंघात सर्वच ठिकाणी जाऊन आपला एक हक्काचा मतदार तयार केलेला आहे। त्यामुळेच त्यांना यंदाची विधानसभा निवडणूक लढवायची आहे। पण सध्या अजित पवार हे महायुतीत असल्याने या मतदारसंघातून त्यांना अजितदादा गटातून संधी मिळणे जवळपास अशक्य आहे। कारण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार ज्या ठिकाणी आमदार ज्या पक्षाचा आहे त्या पक्षालाच तिकीट दिले जाणार आहे। त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेनेचे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांच्या सुपुत्रास म्हणजे सुहास बाबर यांना हे तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळेच वैभव पाटील हे इतर पक्षातून प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे। त्यातच सध्या महाविकास आघाडीकडे सुहास बाबर यांना लढत देणारा उमेदवार नसल्याने तेही चिंतेत आहेत। त्यातच वैभव पाटील यांनी ही दरी ओळखून डायरेक्ट शरद पवार गटाकडे आपला गळ टाकला आहे। परंतु राजकारणातले चाणक्य व वस्ताद शरद पवार वैभव पाटील यांना किती महत्त्व देणार हेही पाहणे महत्त्वाचे असणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार हे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासाठी आग्रही असल्याचे समजून येत आहे। ज्येष्ठ नेते शरद पवारांचा अजितदादांच्या गटातील उमेदवाराला विरोध असणार ही सर्वसामान्य जनता ओळखून आहे। मग खरा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो तो म्हणजे वैभव पाटील हे कोणत्या अधिकाराने पुण्यातील उमेदवारांच्या मुलाखतीला गेले होते? त्यानंतरही त्यांनी माध्यमांना याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही। त्यामुळेच वैभव पाटील हे नक्की कोणत्या पक्षात आहेत याची चर्चा संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे। त्यातच खानापूर आटपाडी मतदारसंघ हा महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे असल्याचेही समजून येत आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे ही जागा शरद पवार गटाला सोडणार का हा एक मोठा प्रश्न समोर उभा ठाकला आहे। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।